22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि त्याच वेळी उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनाकरता पोहोचतील। याशिवाय त्याच दिवशी नाशिकच्या गोदातीरी महाआरती देखील होणार आहे। अयोध्येत राम मंदिरात दर्शनासाठी 22 जानेवारी नंतर जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण पाठवलेलं नाही, त्यामुळे आता उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार नाहीत हे अधोरेखित झाले। आम्ही 22 जानेवारीला नाशिकमध्येच आणखी एक मंदिर आहे, या मंदिराच्या प्रवेशासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता। राम हा माझा सुद्धा आहे, आमचा सुद्धा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं। त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ। साधारणतः 6:30च्या सुमारास संध्याकाळी 22 जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ। प्रभू रामचंद्र हे पंचवटीला सुद्धा काही काळ वास्तव्यास होते, त्यांच्या त्या वास्तव्याने पुनीत झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी 7:30ला गोदातीरी एक मोठी महाआरती सुद्धा घेणार आहोत। ज्या वेळेला मला आणि आम्हाला सर्वांना वाटेल तेव्हा अयोध्येला सुद्धा आम्ही जाऊ, पण आता मान पान याचा कोणी एक विचार न करता एक आनंदाचा क्षण आहे, तो सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।